कसं वाटलं नालंदामध्ये उचललेल्या विषयांचं भविष्य तुम्हाला ठरलंय पहिल्या जन्मापासून 16,000 वर्ष. नालंदामध्ये ज्या ज्या जीवांनी जो जो विषय उचलला मनुष्याने, त्या मनुष्याला काय भविष्य ठरलं. हे सत्य आणि हे भाकीत होतं. हे ऐकलं कसं वाटलं? छान होतं ना. मग सन्मार्गाने जगणाऱ्यांना अडथळे आणू नका, त्यांचा मार्ग सुखकर करा, पण त्यांचा देव असतो हे विसरू नका. त्यांना सुखाने जगू द्या. त्यांचा स्वतःच्या चुका लपवा आणि त्यांच्या चुका दाखवा सन्मार्गवाल्यांच्या, आणि त्यांचा घातपात करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. त्यांच्या मार्गात अडथळे आणू नका. तुम्ही जगत जेटी आहेत, जगभर तुमची प्रॉपर्टी आहे. कसं वाटलं जग जिंकल्याबद्दल तुम्हाला? अख्खे जग पोट फुगून खाल्ल्याबद्दल काय भाकीत होतं तुमचं? कसं भविष्य ठरलं तुमचं? आणि असंच ठरत राहणार. हे जग कधी नष्ट होत असतं? कधीच नसतं. ज्या वेळेला मनुष्य नाही राहू शकत या जगामध्ये, तर कीटक मुंगी पाखरं तरी राहतील का? 84 योनी तरी राहतील का या? कसं वाटलं भाकी? कसं उचललं तुम्ही भविष्य? बघा स्वतःचं. हेच तुमचं भाकीत होतं. कसं ठरलं तुमचं नशीब? बघितलं नालंदाचे सब्जेक्ट उचलून तुमचं नशीब कसं ठरलं? आता पुन्हा रिलॅक्स ना. देवाला त्रास नको ना, कंटाळा येतो ना. पुन्हा रिलॅक्स करा. तुमच्या आत्म्यांना पण त्रास नको, देवाला हिशोब मांडायला पण नको, हो की नाही? मग 100 वर्ष आराम करा तुमच्या आत्म्यांनी आणि पुन्हा जन्माला या. तेव्हा जगाचं आयुष्य असेल 18,000 वर्ष. तुम्हाला काय वाटलं जग नष्ट होतं? अरे अशी दैवी शक्ती आहे ही. हिना कुणाला नष्ट करता आली. देवाच्या परड्याना कुणाला उचलता आल्या, त्या वाढतच राहिल्या. ही दैवी शक्ती आहे. देवानं निर्माण केलेले ब्रह्मांड आहे. त्या कधी परड्या कमी झाल्या का? तुम्ही उचलून गेल्या का त्या? नाही. त्या देवानं उचलल्या. त्या कॅमेऱ्यात दिसल्या. त्या कशा जातात त्या बघितल्या का? त्या जगातून येतातही तुमच्यासाठी आणि जातातही तुमच्यासाठी. देव रिलॅक्स करणार, तुम्ही रिलॅक्स करा. 100 वर्ष आणि पुन्हा या 18,000 वर्ष जन्माला. पुन्हा परड्या येतील तुमच्यासाठी. आणि घेतलेलं नशीब नालंदा या ग्रंथातला उचललेला सब्जेक्ट हे तुमचं नशीब होतं. कसं वाटलं भाकी? वाईट वाटलं? आता ह्याच्याबद्दल भांडून झगडून सुधारणा होतच नसते. असंच ठाम नशीब असतंय. हे असंच ठाम नशीब असतं. एकदा ठरलं की ठरलं, त्याच्यात काही बदल होत नाही.